आपण आलो आहोत घोगरा या ठिकाणी। घोगरा हे गाव नागपूरपासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर कोराडी खापरखेडा या मार्गावर आहे आणि या ठिकाणी आपण बघतो आहे सुंदर असा एक पिकनिक स्पॉट आहे। रुचकर अशा भाकरी झुणका भाकर आपल्याला खायला मिळणार आहे। बघा या ठिकाणी गरमागरम भाकरी, बेसन आणि वांग्याचं भरीत हे या ठिकाणचं प्रसिद्ध असं तांदूळ पापड आहे। आपल्याला काही भाकरी बनवताना महिला दिसत आहे। या ठिकाणी कॅटरिंगचा या ठिकाणचा जो दगड आहे वालुकाष्ण पद्धतीचा दगड पेंच नदी आपण बघतो आहे आणि हा पेंच नदीचा पेंच प्रकल्पातून येणारं पाणी या वालुकाष्ण खडकांना भिडून येतं आणि त्यामुळं या दगडांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती निर्माण झाल्याची आपण बघतो आहे। या वालुकाष्ण दगडाला रंग संगती लाल रंग आहे, काळा आहे, पांढरा आहे, हिरवा दगड पण दिसतो आहे आणि यामध्ये घर्षण आणि सापासारखं आकृती आहे आणि बघताना एक सुंदर असं नितळ निर्मळ असं पाणी जागोजागी आपण अशा विहिरी बघतो आहे त्या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या आहे। बघा ही जी दगडांची आपण रचना बघताना अत्यंत आनंद होतो, सौंदर्य यामध्ये दिसते आहे। नारळ आणि कृष्णाचं या ठिकाणी काली अमरनाथ या ठिकाणी दृश्य तारलेलं दिसतं आहे। सुंदर असं बघतोय आपण एका खडकातून दुसरी खडक आपल्याला बघायला मिळते आणि अशा पद्धतीने या ठिकाणी व्हायला लागली आहे। अनेक पर्यटक घोगरा पारशिवनीपासून हा नागपूर जिल्ह्यामधला एक तालुका आहे। त्यात सुंदर रचना आपण महत्वाचं सुंदर मंदिर पण या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामध्ये असणारे खडक आहे त्या खडकांवरच्या ज्या नैसर्गिक पावसाचा प्रवाह तयार झालेली त्या सौंदर्यामध्ये भर पडत आहे आणि दगड आणि खडक अशा जागी बघायला मिळते। पावसाळ्यात जर आपण आलो तर या ठिकाणचं जे सौंदर्य आहे नदीमध्ये त्यावेळेस प्रवाह असतो पाण्याचा जास्त प्रवाहामुळं ती धोकादायक पण असतं पण आपल्याला सुरक्षितपणे व्यवस्थित आपण काळजी घेऊन जर गेलो तर नक्कीच हे एक पर्यटन स्थळ जे आहे या पर्यटन स्थळाचं सौंदर्य या पर्यटनाचा आनंद आपण घेऊ शकतो आहे। नागपूरपासून जे पिकनिक स्पॉट आहे त्यामधला घोगरा महादेव म्हणून हे प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी अनेक पर्यटक जे आहेत सुट्टीच्या दिवशी विशेषतः शनिवार रविवार असेल, वर्षाचं शेवटचं एंडिंग असेल, 15 ऑगस्ट 26 जानेवारी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही या ठिकाणी जेव्हा येऊन बघितलं तर एक अत्यंत सुंदर स्पॉट आपल्या नागपूरजवळचा जो स्पॉट आहे अत्यंत निसर्गानं नटलेला जाण्यासाठी रस्ता पण छान असा रस्ता पण शासनानं तयार केला आहे। आपण सुद्धा या ठिकाणचं जे सौंदर्य आहे मित्र आपल्या इथे आपण निसर्ग आणि सुंदर आहे वैशिष्ट्य